तर हाय हॅलो, मी आहे प्रथमेशची बायको राजश्री आणि आज आपण पनीर चिली बनवणार आहोत। तर त्यासाठी अद्रक लसूण मिरची हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि हे होममेड पनीर आहे जे मी लास्ट टाइम बनवलेलं। तर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, मीठ आणि पाणी घालून असं ओबडधोबड पनीरला लावून घ्यायचं। तेल गरम करत ठेवायचं आहे, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये हे पनीर सोडायचे। हे हाफ फ्राय करायचं, आपल्याला पूर्ण गोल्डन नाही करायचं, त्यामुळे पनीर सॉफ्ट राहतो। ही माझी पद्धत आहे। मग तेलामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकायची, त्यानंतर कॅप्सिकम आणि कांदा टाकायचं। तुम्हाला जो शेप पाहिजे तो कट करून घ्यायचं आणि असं फ्राय करायचं। मग त्यानंतर मीठ टाकायचं, खूप गरम होत होतं, मग मी सरबत पीत होते। त्यानंतर हे शेजवान चटणीचं एक पॅकेट टाकायचं त्याच्यामध्ये। मग सोया सॉस टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे। त्यामध्ये हे आपण फ्राय केलेले पनीर हे टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकली। नंतर जे पनीरची उरलेलं होतं कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकलेलं ते टाकलं मी त्याच्यामध्ये थोडं, आणि पनीरची भाजी रेडी आहे। ते झाकून वगैरे ठेवायची नाही, डायरेक्ट घ्यायची आणि मी आता चपातीबरोबर ही ट्राय करते। तर पनीर चिली एक नंबर झालेली, पनीर खूप सॉफ्ट होता। चला बाय।